माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। वीकेंड होता म्हणून आम्ही बाहेरच भटकत होतो आणि अचानक आमचा प्लॅन ठरला मॉल ऑफ द मिलेनियमला जाण्याचा। आणि इथे येऊन ऑफकोर्स शॉपिंग नाही करणार तर मग काय करणार, पूर्ण व्लॉग नक्की बघत राहा। मॉल ऑफ द मिलेनियम ना हा खरंच क्रेझी करून टाकणारा मॉल आहे, कारण इतके सगळे शॉपिंगचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत की कुठल्या स्टोअरमध्ये जायचं आणि काय घ्यायचं हे प्लॅन करणं खूप गरजेचं वाटायला लागतं। हाय हॅलो नमस्कार, मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल। तुम्हाला माहिती आहे का, एव्हरी फ्रायडे मॅक्स मध्ये नवीन कलेक्शन येतं। तर चला आज आपण एक्सप्लोर करूया मॅक्सचं समर कलेक्शन। इथे एंट्री केल्या केल्या एक मी सुंदर असा ड्रेस बघितला जो समर कलेक्शन मधला स्पेसिफिक ड्रेस होता। प्युअर कॉटन किंवा लिनन मटेरियल मधला होता। हा नी लेंथ पेक्षा थोडासा जास्ती होता, त्यामुळे कम्फर्टेबल आणि सुंदर दिसत होता। लेडीज टी शर्ट मध्ये खूप चांगल्या प्रकारचं कलेक्शन मला इथे बघायला मिळालं। एलिगन्स लिहिलेला हा क्यूट बेबी पिंक कलरचा टी शर्ट, नॅचरल लिहिलेला क्यूट येलो कलरचा टी शर्ट आणि ट्रूली लिमिटलेस असा लिहिलेला सुंदर असा ब्लॅक टी शर्ट। हे टी शर्टचं कलेक्शन मला तरी खूप छान वाटलं। समर ड्रेसेस मध्ये प्युअर कॉटन असलेल्या मटेरियल मध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स मी पाहिले। पुण्यामध्ये ना सध्या टेम्परेचर भयानक आहे, प्रचंड गरम होतंय। सो अशा उन्हामध्ये कॉटन मटेरियल मध्ये जर काही कपडे असतील तर ते बरे वाटतात। आणि उन्हाळ्यामध्ये ना जीन्स घालणं किंवा लेगिन्स घालणं, जाड कुर्ते घालणं खरंच पॉसिबल होत नाही। अशा वेळेला हे कॉटनचे वन पीस किंवा लॉंग मिडी ड्रेस खूप बरे वाटतात। कॉटन असल्यामुळे कम्फर्टेबलही असतात आणि स्टायलिश सुद्धा दिसतात। या कॉटन ड्रेसेसची किंमत होती 599 पासून 799 पर्यंत। त्यानंतर प्युअर कॉटनचे व्हाईट कलरचे चिकनकारी वर्क असलेले सुंदर असे शर्ट्स मी पाहिले। या व्हाईट शर्ट वरचं डिझाईन तुम्ही बघताय किती सुंदर आहे। असे कॉटनचे शर्ट 699 रुपीज पासून होते। त्यानंतर 499 रुपीज पासूनचे कुर्तेज आणि 999 रुपयामध्ये कॉटनचे कुर्ता सेट्स मी इथे पाहिले। ऑफिस वेअर साठी म्हणा किंवा बाहेर कुठेही फिरायला जाताना सुद्धा घालता येतील असे एकदम कम्फर्टेबल हे कुर्ता सेट्स होते। हा एक कुर्ता सेट मला आवडला म्हणून विचार केला की चला हा जरा ट्राय करून बघूया। पण जेव्हा मी या कुर्त्याचं बॉटम पाहिलं ना, त्यावेळेला मी या कुर्ता घेण्याचा विचार सोडला, कारण याची बॉटम होती ना ती पूर्ण चेक्सची होती, जी नाईट पॅन्ट सारखी वाटत होती। कुर्ता मात्र सुंदर होता, पण एकदा मनात विचार आला की तो पटकन जात नाही, म्हणून मी हे घेण्याचं टाळलं। अजून एक सुंदर प्रकार होता तो म्हणजे चिकनकारी कुर्ता सेट्स। युजली कुर्तेज मिळतात पण कुर्ता सेट मिळत नाही चिकनकारी मध्ये, सो हाही प्रकार छान होता। ऑफिस वेअर सुंदर फॉर्मल ड्रेसेस मध्ये पण मी काही ऑप्शन्स बघितले, तेही फार सुंदर होते। 1399 रुपयाचा हा सुंदर लॉंग मिडी ड्रेस ऑफिस साठी एकदम परफेक्ट वेअर आहे। 1299 चा हा सुंदर ब्राऊन कलरचा ड्रेस, त्याला गोल्डन कलरचे बटन्स आहेत आणि लेदरचा बेल्ट आहे। हाही एक परफेक्ट ऑफिस वेअर ड्रेस आहे। दरवेळेला कुठल्याही मॉल मध्ये गेले तर ऑब्व्हियसली लेडीज कलेक्शनच बघितलं जातं, पण या वेळेला ठरवलं होतं मी की मला जेंट्स कलेक्शन सुद्धा बघायचं आहे, कारण मला बर्थडे गिफ्ट द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी शर्ट किंवा टी शर्ट बघत होते। कापा नावाचा मेन्सचा ब्रँड मी फर्स्ट टाइमच एक्सप्लोर करते आणि बघूया इथे शर्ट आणि टी शर्ट मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत। ओव्हरऑल मी जेव्हा बघत होते तेव्हा मला इथले शर्ट टी शर्ट दोन्ही आवडत होते। जसं मी म्हणलं, मला व्हाईट कलर प्रचंड आवडतो, त्यामुळे ऑब्व्हियसली व्हाईट टी शर्ट वरून माझी नजर उठत नव्हती। आणि व्हाईट कलर हा सेफेस्ट ऑप्शन आहे कुणालाही गिफ्ट देण्यासाठी। पेस्टल कलरचा हा सुद्धा टी शर्ट मी शॉर्टलिस्ट केलेला आहे, याच्यापैकी कुठला घ्यायचा आता विचार करतेय। व्हाईट आणि पेस्टल कलरचा टी शर्ट मी खाली ठेवला आणि एक शर्ट आणि टी शर्ट उचललेले आहेत। या दोन पैकी एक कुठला तरी घ्यायचा की दोन्हीही घ्यायचे अशा कन्फ्युजन मध्ये मी आहे। मी अजून एक्सप्लोर करूया म्हणून पूर्ण मॉलमध्ये मी शर्ट टी शर्टचं पूर्ण कलेक्शन एक्सप्लोर करते आहे। मेन्स कलेक्शन मध्ये सुद्धा मॅक्स मध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। वेगवेगळे छोटे छोटे ब्रँड सुद्धा इथे अवेलेबल आहेत। सो मेन्सच्या शॉपिंग साठी सुद्धा मॅक्स इज अ गुड ऑप्शन। सो फायनली भरपूर एक्सप्लोर करून झाल्यानंतर, भरपूर पाहून झाल्यानंतर मी एक ब्लू कलरचा कॉटनचा शॉर्ट शर्ट सिलेक्ट केलेला आहे आणि मला असं वाटतं दिस कॅन बी अ परफेक्ट बर्थडे गिफ्ट। मी या मॉलमधून अजून काय काय शॉपिंग केली हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर फ्रेंड्स, असा होता माझा फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम मध्ये मॅक्स मध्ये शॉपिंग करण्याचा एक्सपिरियन्स। फ्रेंड्स, असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी येत असते। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी। भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच, तोपर्यंत बाय।